तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ग्रामीण आणि शिवाजीनगर पोलिसांनी 15 जून रोजी 2 स्वतंत्र कारवायांमध्ये अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली आहे। त्यांच्याकडून एकूण 2,01,540 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणांमधील मुख्य आरोपी सहदेव भगवान खेडकर अद्याप फरार आहे। धनराज उर्फ अनिल दशरथ बेनीवाल वय 42 वर्ष राहणार सज्जनपुरी याला खामगाव ग्रामीण पोलिसांनी कंझारा येथे सकाळी 6:20 दरम्यान पकडले। त्याच्याकडून देशी दारूच्या 450 बाटल्या, पोतड्या, मोबाईल आणि एक ॲक्सेस सुझुकी गाडी क्रमांक MH28 CA4868 असा एकूण 1,0770 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। धनराजने पोलिसांना सांगितले की तो सहदेव खेडकरच्या सांगण्यावरून दारूची वाहतूक करत होता। तर दुसऱ्या कारवाईत शिवाजीनगर पोलिसांनी सकाळी 7:50 दरम्यान सज्जनपुरी येथे निलेश मधुकर काकड वय 39 वर्ष राहणार गोंधनापूर याला अटक केली। त्याच्याकडूनही देशी दारूच्या 450 बाटल्या, पोतड्या आणि एक ॲक्सेस सुझुकी गाडी क्रमांक MH28 BR 3507 असा एकूण 1,0770 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। निलेशनेही सहदेव खेडकरच्या सांगण्यावरून दारू वाहतूक करत असल्याची कबुली दिली। दोन्ही प्रकरणांमध्ये सहदेव भगवान खेडकर हा सूत्रधार असून तो सध्या पोलिसांच्या हाती लागलेला नाही। खामगाव ग्रामीण अपराध नंबर 211 2025 आणि शिवाजीनगर अपराध नंबर 883 2025 पोलीस ठाण्यात कलम 65 EMDC नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। ही कारवाई बुलढाणा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज वासाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधाकर थोरात, विनोद तावडे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल कोळी आणि पोलीस कॉन्स्टेबल गवार गुरु यांनी पार पाडली। MCN न्यूज मराठीकरिता आनंद जवंजाळ, खामगाव ग्रामीण।